अब्बू जान, तुम ये क्या हो गया तुम्हें? हाँ, तुम ठीक तो हो ना? अब्बू जान, हमें खबर मिली कि तुम्हारी तबीयत और खराब हो गई। ये चक्कर कैसे आया? दवाइयां ठीक वक्त पे ले रही हो ना? जी। सुनो, फल और दूध वक्त पर देने चाहिए और हकीम की दी हुई दवाई वक्त पर। जी बादशाह सलामत। सीरत बेटा, हकीम की दी हुई दवाई वक्त पर लेनी चाहिए। खाने का भी ख्याल रखना पड़ेगा, तुम्हें परहेज रखना पड़ेगा, तभी तो तबीयत ठीक होगी। या खुद हमें जैसे पता चला कि हमारी शहजादी की तबीयत ठीक नहीं, हम सारा काम छोड़कर बस फौरन यहाँ चले आए। ये क्या अब्बू जान, खैरात बांटना छोड़कर अब मेरी फिक्र में भाग दौड़ यहाँ चले आए? तो और क्या करते? शहजादी जन्नत नशीन लोगों के लिए हमने खूब खैरात बांटी और आगे भी बांटते रहेंगे। और तुम हमारी बेटी हो, हमारी जान हो, तुम्हारे लिए कुछ भी। हमने कहा था हमारे बारे में कोई भी खबर अब्बू जान तक ना दी जाए। शहजादी, हम बादशाह हैं और बादशाह और बेखबर कभी नहीं। बस बेटा, खुदा तुम पर रहम करे। हमें यकीन है कि तुम जल्द से जल्द ठीक हो जाओगी। कल सुबह फर्ज की नमाज में फर्ज और सुन्नत के बीच हम सूरह फतिहा 41 बार सच्चे दिल से पढ़ेंगे। इंशाअल्लाह तुम जल्दी ठीक हो जाओगी। महाराज, महाराज, त्रागा थांबवावा. बाहेर कोतवालाची गस्त आहे, आवाज आहे. कसा त्रागा थांबवू बहिरची काका? हातात तोंडाच्या आलेला घास निघून गेला आणि एकदा नाही दोनदा घडलं, दोनदा. अहो, त्याचं दैव बलवत्तर आहे म्हणायचं, दुसरं काय? त्याचं दैव बलवत्तर आणि आमचं दैव काही कमकुवत आहे? बहिरची काका, पराक्रमासारख्या गोष्टीत आम्ही हे दैव नशीब गोष्टी मिसळत नाही. परंतु राजे, आपण प्रयत्नात कुठेही कमी पडत नाही होत. मग यश यश का मिळत नाही? तेव्हा त्या औरंगजेबाचं मुंडकं छाटून त्याच्या रक्ताचा पाठ व्हायला पाहिजे होता, कारण आम्ही तेवढे जवळ गेलो होतो त्याच्या. कब्रस्तानात तो 4 हात दूर होता. जकातीच्या वेळी तर आम्ही हत्यारावरची मूठ सुद्धा घट्ट केली होती. औरंगजेबाचं मुंडकं मारून छावणीत गोंधळ माजून ठरल्याप्रमाणे दिल्लीच्या दिशेने धाव घ्यायची आणि मग गुजरातीतून खाली उतरायचं. सगळं ठरवलं होतं महाराज, परंतु तो अचानक निघून गेला म्हणून वाचला. आता आणखी कोणती युक्ती लढवावी? राजे, माफी असावी, पण या पुढच्या कारवाया मी करेन. होय महाराज, आम्ही आहोत. आपण सगळे एक आहोत. बहिरजी काका, औरंगजेब जकातीतून अचानक निघून जाण्याची वजह? त्याची शहजादी झीनत, ती बिमार आहे. तिला अचानक घेरी आली म्हणून निघून गेला तो. म्हणजे आता तो तिच्यापासून हलणार नाही.
जी महाराज. जे थेट हल्ला करणं अशक्य. होय, ते आता तो कधी गुलालबारीच्या बाहेर येतोय त्याच्यावर अवलंबून आहे. बैजी काका, आमच्यापर्यंत सगळ्या खबरा तातडीनं पोचवत झाला. कारण आता 2 गोष्टी निश्चित. एक म्हणजे औरंगजेब बुऱ्हाणपुरात फार काळ थांबणार नाही, आणि दुसरी म्हणजे आमच्या भवानीबाईंचं लग्न एकेका दिवसानं जवळ येत चाललंय. काहीतरी करायला हवं, लवकरात लवकर. ओम स्वस्ति गणानान्त्वा गणपति भवामहे कविं कवीनामुपमस्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिस्सिद्धसाधनम् ओम जातवेदसे सुनवाम सोममराति यतो निदहाति वेदाः सनस्पर्शदति दुर्गाणि विश्वानावेव सिन्धुन्दुरितात्यग्निः ओम त्र्यम्बकयजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्योर्मुक्षीयमामृतात्. आईसाहेब, आम्हाला कशाला बोलवलं? अहो, इथे देवदेवकांची पूजा चालू आहे आणि तुम्ही कुठे? बुरुजावर. किती शोधलं तुम्हाला? आईसाहेब, आमचं काही काम आहे इथं? अहो, तुमचं लग्न आहे ना, मग तुम्ही हवे असता तिथे पूजा अर्चा करायला. आता आमच्यापासून दूर जाऊ नका. आईसाहेब, आम्ही तुमच्यापासून दूरच तर जाणार आहोत ना चिंचीला. त्यासाठीच तर चाललंय ना हे लग्न. हळू बोला. बघा, दाईसा पूजा करत आहे. या इथे विवाहाच्या देवकाचे पूजन झालेले आहे. नमस्कार करा सगळ्यांनी. वहिनीसा, आम्ही देवक पूजले आहे. भवानीबाई, दाईसांनी पूजा केली आहे. आता तुम्ही पूजा करा. देवकास नमस्कार करा. या. दो दिन से बुखार है, हमें बहुत फिक्र हो रही है. जहाँपना, हकीम का कहना है कि बड़ी बीमारी नहीं है, लेकिन आपका दिल तो वालिद का है ना, फिक्र तो करेगा ही. अरे अगर बड़ी बीमारी नहीं है वजीर आला, तो फिर चक्कर खा के गिर कैसे गई है? न खाने की वजह से. अगर तबीयत ठीक नहीं होगी, दुरुस्त नहीं होगी, तो खाएगी कैसे? अब बताइए, ऐसे हालात में हमें फिक्र नहीं होगी? आप ठीक कहते हैं. औलाद के लिए दिल. जहाँपना, आपसे एक गुजारिश है. कहिए. जहाँपना, अरबस्तान से शानदार घोड़ों और शमशेरों का असला आया है. आप एक बार देख लेते तो. नहीं वजीर आला. जहाँपना, आपने ही उन्हें बुलाया था. ज्यादा दूर नहीं है, मस्जिद के बगल में सौदा कर रुके हैं. वजीर आला, इस वक्त हम 10 कदम चलने के लायक नहीं हैं. आप देखिए ना शहजादी जीनत को. आप एक काम कीजिए, आप शहर में जाइए और ये ऐलान कीजिए कि हमें एक आला दर्जे के हकीम की जरूरत है, और वो जैसे मिले उसे हमारे सामने फौरन पेश किया जाए. जी हुजूर. मुल्ला और मौलवियों से कहिए
कि वो शहजादी की खैरियत के लिए दुआ मांगे। जी हुजूर। आवाम से भी दरख्वास्त कीजिए कि वो अपनी शहजादी की लंबी उम्र के लिए दुआ करें। जी। लगता है शहजादी हमें पुकार रही है। शहजादी ने हमें पुकारा? जी नहीं जहाँपन्ना। अच्छा ठीक है, अगर पुकारे तो हमें खबर करना। जी। और सुनो, दोपहर की दवाई वक्त पर देना और हो सके तो जमजम का पानी भी देना। जी हुज़ूर आला। या खुदा रहम कर, मेरी शहजादी को जल्द से जल्द ठीक कर दे। हम जीनत के बगैर जी नहीं पाएंगे। या मेरे मौला रहम कर, इस वालिद पर रहम कर। प्रियसो, आम्ही गडावर नसताना तुमच्यावर मात्र दुहेरी जबाबदारी असणार आहे. आम्ही गडावर नसताना आम्ही गडावरच आहोत असं भासवण्याची जबाबदारी. म्हणजे आम्ही गड सोडून गेलो नाही किंवा प्रतापगडास अथवा पाचाडास किंवा मस्ततीत आहोत असं सांगत पाहुण्यांना आणि खबऱ्यांना झुलवायचं. आपण निर्धास्त जा, आम्ही आहोत. राजे, तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आम्ही रायगड झुंजवीत आहोत. तिला शब्द पाळत आहोत. आपण काळजी करू नये. इकडे खूप खूप आरास केली आहे. रायगड नटलाय. आऊसाहेबांच्या समाधीवर नंदादीप तेवतोय. आबासाहेबांच्या समाधीवर फुलांची पखरण केली, रांगोळ्या काढल्यात. माणसं लेकीच्या लग्नासाठी नटून थटून येत आहेत. रोज एक एक विधी होत आहे. व्याही भेट झाली, हळदीचा समारंभ झाला, जेवणावळी सुरू आहेत. रोज हजारो पत्रावळी उठत आहेत. अन्न शिजत आहे. पै पाहुण्यांनी वाडा भरून गेलाय. लेकरं बाळ आलेत. गप्पांचे फड रंगतायत. आपली लेक भवानीबाई, त्यांची तर धांदलच उडाली हो. शालूच आवरत नाही. तरी दिवसातून एवढ्या घाई गर्दीतून लेक बुरुजावर जाते. नजर चुगारून बघत राहते. टाचा उंच उंच करून बघत राहते. हिरमुसतात आणि मग आमच्या कुशीत येऊन शिरतात. मुक्यापणानं आम्हाला विचारत राहतात, आमचे आबासाहेब कुठे आहेत? आईसाहेब, गडावर किती माणसं आली, पण आमचे आबासाहेब दिसत नाहीत कुठं. आईसाहेब, आबासाहेब कुठे आहेत? राजे, मोहीम फत्ते करून लवकर या. तुमची लेक पाखरासारखी तुमची वाट बघते. लवकर या राजे. जगदीश्वरा, खंडेराया, आई जगदंबे, लक्ष ठेव. आई जगदंबा लक्ष ठेवत नाही. तिचा आम्हाला आशीर्वाद राहिला नाही की काय असं वाटू लागलंय. राजे, असं म्हणू नका. मग कसं म्हणावं? राजे, आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. पण तरी सुद्धा यश मिळत नाही. आम्ही बुऱ्हाणपुरात आल्यापासून तलवारीच्या धारेवर चालतोय, बाणांच्या शय्येवर झोपतोय, असंख्य नजरा चुकवत पळतोय, पण तरी काही उपयोग नाही. खरं की खोटं? शिराजे, हा असा औरंगजेब आमच्या नजरेसमोर असतो. आमचा हात तलवारीच्या मुठीवर जातो. काही क्षणात औरंगजेब संपणार असतो, पण
पण तेवढ्यात त्याचं सुदैव त्याला हाताशी धरून आमच्यापासून दूर घेऊन जातं आणि आम्ही बघत राहतो. हे जर असं सुरू राहिलं तर आम्ही भवानीबाईंच्या लग्नात पोचणार कसे? राजे, ती आमची पोर आमच्यासाठी वेडी आहे हो. आम्ही मांडवात नाही असं पाहिल्यावर ती आम्हाला पै पाहुण्यात शोधेल. तरी दिसलो नाही तर रायगडाच्या बुरुजावर धावेल. त्याचा उंच उंच करून बघत राहील. विनोपंत, खरं तर या क्षणी आम्ही तिच्या जवळ असायला पाहिजे होतो. खरंय राजे, तुम्ही भवानीबाईंच्या जवळ असायला हवं होतं. आता हेच बघा ना, तो औरंगजेब बादशाह आपल्या लेकीपासून कणभरी दूर होत नाहीये. म्हणजे झिनत आजारी पडली तर जकात काय, फतिया पडणं काय, सत्का वाटणं काय, सगळं कामकाज बंद पडलं. दरबारही भरला नाही. झिनतला आपल्या डोळ्यांसमोर ठेवून येतो. आणि राजे, तुम्ही आपल्या लेकीला दुखवलं. ती नाराज होईल हे माहीत असूनही तुम्ही मांडवातून बाहेर निघालात. कशाची पर्वा केली नाही तुम्ही राजे. मंगल कार्याकडून अमंगलाकडे आलात. राजे, आपण मुहूर्तमेढ रोवली, मांडा उभाही राहिला, परंतु लाडक्या लेकीच्या लग्नात तिच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचा क्षण मात्र एका दिवसानं जवळ आला. म्हणून दिलेल्या वचनात या, वचनासाठी या. आपण पुन्हा मंगल कार्याकडे जाऊ, पण त्या अगोदर फक्त एक संधी मिळायला पाहिजे. संधी मिळाली राज. संधी मिळाली? कशी? कुठं? औरंगजेब त्याच्या बीबीची मजार बघण्यासाठी किल्ला सोडून गुलालबारीत आलाय. गुलालबारीतनं त्याला हिराबाईची कबर दिसते. त्याला हिराबाईची कबर दिसते, पण मला दिसतंय दारू गोळ्याचं कोठार. दारुगोळ्याचं कोठार कुठं? गुलालबारीला लागूनच छावणीचं दारुगोळ्याचं कोठार आहे. बैजी काका, नामी माहिती आहे. महाराज, या दारुगोळ्याच्या कोठाराला जर आग लागली तर किल्ल्याच्या चिंदड्या उडतील. औरंगजेब ज्या तंबूत राहतोय तो तंबू जळून भस्मसात होईल आणि उरल फक्त औरंगजेब नावाची राख आणि आलमगीर नावाचा कोळसा. मग वाट कसली बघायची? देव दारुगोळ्याचा कोठार उडव. लागा तयारीला. आता एकच लक्ष, दारुगोळ्याच्या कोठाराचा स्फोट आणि त्या स्फोटात औरंगजेबाचा खेळ खतरा.